नमस्कार शेतकरी बंधूंनो, कीटकनाशकाचा खर्च कमी करायचा आहे. योग्य वेळ आणि योग्य अवस्थेत आपण कीटकांचं नियंत्रण केलं तर सर्वात महत्त्वाचं आपला कीटकनाशकाचा खर्च कमी होईल, पिकांचं नुकसान कमी होईल आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला शारीरिक आणि मानसिक त्रास कमी होईल. कीटकांची योग्य वेळ आणि योग्य अवस्था म्हणजे काय मित्रांनो? कुठलंही कीटक हे पिकाचं 30 ते 35% नुकसान करत असतं. ज्यावेळेस कीटक अंडी घातल्यानंतर 3 ते 4 दिवसात जीव बाहेर येत असतो तर सुरुवातीची किडीची अवस्था 24 तास ती कंटिन्यू खात असते आणि झाडाचं 70% नुकसान करत असते. जसं जसं कीड मोठी होत जाते, म्हणजे थोडक्यात कीड कोशावस्थेत जायला लागते, तर कीड कोशावस्थेत जाताना तिच्या शरीरात वेगवेगळे बदल होत असतात आणि त्या बदलामुळे ती कीड कोशावस्थेत जाण्याअगोदर 4 दिवस अगोदर खाणं बंद करते. म्हणजे थोडक्यात सुरुवातीची किडीची अवस्था झाडाचं सगळ्यात जास्त नुकसान अवस्था. कीड जशी जशी मोठी होत जाते तसं तसं ती झाडाचं कमी नुकसान करत असतं. म्हणजे थोडक्यात माणूस वार्धक्याकडे झुकायला लागला तर तसं जशा त्याच्या हालचाली कमी होतात तसं कीटकांच्या बाबतीत असतं. आणखी थोडक्यात सांगतो, माझ्याकडे 2 बिस्किट आहे, त्यापैकी एक बिस्किट मी लहान मुलाला दिलं आणि एक मोठ्या माणसाला दिलं. कोण चांगलं खाईल तर सगळे दोन्ही जण चांगले खातील. लहान मूल खाण्यापेक्षा नुकसान जास्त करेल. म्हणजे सुरुवातीची किडीची अवस्था, अंड्यातून कीड बाहेर आल्यानंतर सुरुवातीची किडीची अवस्था खाण्यापेक्षा नुकसान जास्त करतं. झाडाचं 70% नुकसान करणारी अवस्था. कीड जशी वार्धक्याकडे झुकायला लागते तर वार्धक्याकडे झुकताना कीटकांच्या जी हालचाल असते ती हालचाल ही मंद गतीने होत असते आणि त्यावेळेस ती कीड फक्त झाडाचं 30% नुकसान करत असते आणि त्यावेळेस आपण पंप हातात घेतलेला असतो. म्हणजे थोडक्यात 100 रुपयाचे वांगे विकायचे आणि 50 रुपये कोराजनला द्यायचे. म्हणून मित्रांनो, कीटकांची योग्य वेळ आणि योग्य अवस्था समजून घेणं महत्त्वाचं आहे. योग्य वेळ ज्यावेळेस असते, म्हणजे सुरुवातीची किडीची अवस्था जी झाडाचं 70% नुकसान करणारी अवस्था, जीव छोटा असतो, त्या अवस्थेत आपण फवारणी केली तर कमी पॉवरच्या औषधाने, कमी खर्चाच्या औषधाने, कमी किमतीच्या औषधाने कंट्रोल करण्यासारखी अवस्था. म्हणून त्या अवस्थेत जर आपण कीटकनाशकाचा स्प्रे केलं तर झाडाचं नुकसान पण कमी होईल आणि आपला खर्च पण कमी होईल. त्या अवस्थेत आपण जी फवारणी करणार आहे मित्रांनो, ती फवारणी केली तर तुम्हाला तुमच्या शेतात असलेले कुठलेही कीटक असतील तर त्या कीटक पुढच्या अवस्थेत जाणार नाही आणि झाडाचं नुकसान हे कंट्रोलमध्ये राहील. त्यासाठी आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये 500 मिली गोमूत्र घ्यायचं आहे, 500 मिली नीम करंज ऑइल घ्यायचं आहे, 200 ml 50% क्लोरोपायरीफॉस घ्यायचं आहे. जर 20% क्लोरोपायरीफॉस असेल तर ते पण 500 ml घ्यायचं आहे आणि 100 ग्रॅम भीमसेनी कापूर घ्यायचं आहे. ह्या औषधाने इतका दुर्गंध पसरेल, कीड ज्या पण अवस्थेत असेल ते पुढच्या अवस्थेत जाणार नाही आणि कुठलीही कीड असेल तर ती ह्या औषधाने कंट्रोल करण्यासारखी त्या किडीची अवस्था आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला तुमच्या शेतातील कीटकनाशकाचा खर्च कमी करायचा आहे, जास्त दिवसापर्यंत कंट्रोल ठेवायचं आहे, तर त्यासाठी तुम्हाला या औषधाचा आपल्या शेतात वापर करायचा आहे. ओके, धन्यवाद.